नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पितृपक्ष असणार आहे आणि या काळामध्ये घरात या गोष्टी घडल्या तर तुमचे पितर तुमच्या जवळ आहे असे समजा आणि त्यामुळे त्यांचा आत्मा शांतीसाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तर या 15 दिवसामध्ये आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात आणि त्यामुळे त्यांच्या शांतीसाठी आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही सेवा या 15 दिवसामध्ये करायचे आहे। यासोबतच या 15 दिवसामध्ये घरामध्ये किंवा घराच्या आसपास जर तुम्हाला या काही गोष्टी दिसल्या तर समजून जा की तुमचे पितर जवळपास आहे। तर या संकेतांकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही। तर कोणते संकेत आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे। आपले पितर आपल्यावर प्रसन्न असले तर आपली प्रगती होते, घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदते। तर त्यासाठी आपल्याला या 15 दिवसामध्ये त्यांच्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर या 15 दिवसामध्ये तुमच्या घरात किंवा घराच्या आसपास जर या गोष्टी दिसल्या तर तुमचे पितर तुमच्या जवळपास आहे असे समजा। तर व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही गोष्टी केल्या जातात तर काही केल्या जात नाही आणि त्यांची काही इच्छा अपुरी असेल तर त्यासाठी काही उपाय करायचे असतात। तर पितर अतृप्त असेल तर पुढच्या पिढीला त्रास होतो, लग्न जमत नाही, संतती होत नाही, प्रगती होत नाही। तर या गोष्टी घडत असतात घरामध्ये आणि त्यामुळे पितरांसाठी सेवा शांती अवश्य करावे। या पितृपक्षामध्ये आपले पितर आपल्या जवळपासच असतात। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपले पितर जवळपास आहे असे समजेल। तर बघा, पहिला संकेत म्हणजेच अचानक घरामध्ये लाल मुंग्या या पितृपक्षाच्या काळामध्ये दिसल्या तर समजा की तुमचे पितर मुंग्यांच्या रूपात तुमच्या घरामध्ये आलेले आहे आणि यामुळे यावेळी मुंग्यांना काही खायला घाला। तर पीठ साखर तुम्ही त्यांना टाकू शकता। त्यानंतर अंगणातील तुळस तर या काळामध्ये सुकली किंवा पिवळी पडली तर तेव्हाही समजा की तुमचे पितर हे जवळपास आलेले आहे। तर तेव्हा यावेळी आपल्या पितरांच्या नावाने नैवेद्य द्या, कावळा कुत्रा यांनाही खायला घाला। त्यानंतर पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे आणि अचानक घराच्या बाजूने किंवा घराच्या आसपास जर पिंपळाचे झाड उगवले किंवा दिसले तर त्याची पूजा करा, पाणी अर्पण करा। तर यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होईल। त्यानंतर अचानक या काळामध्ये जर काळं कुत्रं दिसलं तर त्यालाही खाऊ घाला। काळ्या कुत्र्याला पितरांचे दूत म्हटले जाते आणि या काळामध्ये काळं कुत्रं दिसणं खूप चांगलं आणि शुभ मानलं जातं। तर त्यालाही काही खाऊ पिऊ घाला। तर बघा, या काळामध्ये आपले पितर हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आसपास येत असतात आणि त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। आणि त्यानंतर या काळामध्ये कावळ्यालाही खूप महत्त्व आहे। तर या काळामध्ये आपले पितर कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात तर आपण दिलेले अन्न ते ग्रहण करत असतात। तर घराजवळ कावळा आला तर त्याला खायला काहीतरी घाला। तसेच या काळामध्ये कधीच नाही पण या काळामध्ये जर तुमच्या स्वप्नामध्ये तुमचे पूर्वज आले तर हाही संकेत आहे की पितर आपल्या जवळ आहे। त्यानंतर या काळामध्ये त्यांचा एखादा जुनं काहीतरी एखादी वस्तू सापडणं तर तोही चांगला आणि शुभ संकेत मानला जातो। यानंतर या काळामध्ये घरात अचानक बदल झाले तर हेही चांगले संकेत आहे। तसेच या काळामध्ये पितर पृथ्वीवर येतात आणि ते तुमची परीक्षा घेतात। तर तुमच्या दारात या काळामध्ये कोणी आलं तर त्यांना रिकामं न पाठवता त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घाला। तर कोणताही प्राणी किंवा कोणी व्यक्ती आला तरीही त्यांना खाऊ पिऊ न घालता त्यांना पाठवू नका। त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घाला आणि त्यानंतरच त्यांना पाठवा। कारण या काळामध्ये आपले पितर हे कोणत्या रूपात येतील तर हे सांगता येत नाही, ते आपल्या परीक्षा घ्यायला येतात आणि त्यामुळेच या काळामध्ये आपल्या घरामध्ये कोणीही व्यक्ती किंवा कोणी प्राणी आला तरीही त्यांना खाऊ पिऊ घाला, त्यांना हुसकून देऊ नका। यासोबतच या काळामध्ये दानधर्म करण्यालाही खूप महत्त्व आहे। तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने दानधर्मही करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।